तर मी आले माझ्या आजीच्या गावाला. मी एवढा दिवस व्लॉग करू नाही शकले कारण की मला दरवेळेला व्लॉग करायला आईचा फोन लागतो, कारण माझ्या फोनमध्ये होत नाही व्लॉग. म्हणून आई मला सोडून गेलेली. फर्स्ट टाईम मी एकटी राहिले इथे दापोलीमध्ये. दापोलीमध्ये मी फर्स्ट टाईम एकटी राहिले. मग आज ती आली. मग आज फायनली मला करायला भेटला गाईस व्लॉग. तर आता आम्ही जाणार आजी आजोबांना घेऊन कोल्हापूरमध्ये. हे बघा, हे आजीचा पाय दुखते म्हणून आई आजीचा पाय चिपते. हां ठीक आहे, चला आपण बसून बोलूया. तर गाईज आता मी तुमच्याशी बसून बोलत आहे. पाठीमागं बसायला वाटलं ते सोडा. तर गाईज आता मी परत आहे ब्लॉग. गाईज एवढ्या दिवसानंतर मी ब्लॉग केला त्याच्यासाठी सॉरी. पण मी आता सांगितलं ना तुम्हाला माझा प्रॉब्लेम काय होता ते. आईचा फोन होता. गाईज बघा मी मेहंदी काढली आहे. इथं आपण उभं राहूया. या अख्खी बॉल भिंतांचे तर आता रात्र झालेली आहे. मी रात्री करत आहे ब्लॉग, कारण नाही संध्याकाळी आली ना कोल्हापूरमध्ये यायला वेळच लागतो. ते सकाळी पहाटे निघालेले, संध्याकाळी तर काही संध्याकाळी वेळ नाही भेटला. ते आल्यावर सगळं काम आमच्याकडे आज झाडायला मावशी पण आलेल्या, सगळं झाडलं साफ केलं. आज मग आम्ही 3-4 दिवसांनी इथून निघणार. काहीच मी ब्लॉग करणार आहे. मागच्या वेळी मला काहीच काय झालेला प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगते. मला प्रॉब्लेम झालेला, मी तो पहिला हे केला, नंतर मला एकदम उलट्यासारखं वाटायला लागलं. उलटी होता थांबली आहे, म्हणजे असं मग मी गपचूप बंद केलं ते आणि झोपले. मग त्याच्यानंतर ब्लॉग निघाला. तरी पण माझ्या आईने अपलोड केला आहे गाईस तो व्हिडिओ, छोटासा जो होता पार्ट तो. तर आता मी हॅप्पी आहे. तर काय आता मी दाखवली. मम्मी आली ना तेव्हा मी एकदम हॅप्पी झाले. हॅप्पी झाल्यामुळे मी खुश पण आहे. आज माझी गाल पिंकी झाले थोडेसेच. आई आलेली ना तर तिचा मेकअपचा पाऊच पण आणलेला, तर त्याच्यातला ब्लश मी काढून लावलेला आहे गाईस. पिंकी पॉंकी असंच होतं वाटतं गाईस. तर गाईज आता मी उद्या ब्लॉग करते. सरळ तुम्हाला भेटते उद्या सकाळी. टाटा बाय बाय.